मानवी जीवनाच्या उत्कर्ष व उन्नतीसाठी पदोपदी निर्माण होणाऱ्या समस्येवर उपाय व पर्याय देणारे शिक्षण महर्षी तथा कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे मार्गदर्शन हे अनंत काळापर्यंत संपूर्ण समाजाला उपयोगी ठरेल असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले. स्थानिक स्वामी विवेकानंद नागरी सेवा समितीतर्फे रामदेव बाबा मंदिर दर्यापूर येथे संपन्न झालेल्या 30व्या वर्षातील 3 दिवसीय व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना वक्ते या नात्याने ते बोलत होते. हेमंत काळमेघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वाणीने तथा उत्कृष्ट वक्तृत्व शैलीने कर्मयोगी डॉक्टर पंजाबराव देशमुख जीवन कार्य या शीर्षकाखाली व्याख्यान देऊन सभागृहातील लहान थोर उपस्थितांना डॉक्टर भाऊसाहेब ही व्यक्ती नसून फक्त विचार असल्याचे पटवून देत मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून भाष्य करताना दर्यापूर येथील नामांकित वैद्यकीय व्यावसायिक तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद डॉक्टर वसंत टाले यांनी विवेकानंद व डॉक्टर भाऊसाहेब यांच्या जीवनातील उद्बोधक प्रसंगांना उजाळा देऊन आपल्या अभ्यासू तथा वाचन छंदाचा परिचय सभागृहाला दिला. या व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात स्थानिक गाडगेबाबा मंडळाने दर्यापुरातील कर्तृत्व संपन्न व नेत्रदीपक कार्य पूर्तता करणारे विद्यार्थी, खेळाडू, संस्था, व्यावसायिक व व्यक्ती यांचा स्मृतिचिन्ह व घड्याळ भेट देऊन मंचावर उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते तथा उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात सन्मान केला. हा विधायक प्रसंग सर्वांच्या हृदयात घर करून गेला. कार्यक्रमातील पाहुण्यांचा परिचय, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ही जबाबदारी अनुक्रमे प्राध्यापिका कल्याणी बारबदे, पत्रकार धनंजय देशमुख व प्राध्यापक गजानन भालसाकडे यांनी सांभाळून आपल्या दर्जेदार प्रसारण व विश्लेषण कलेचा परिचय सभागृहाला देऊन वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन पूर्तता यासाठी देविदास पाटील वाडके, सभापती सुनील गावंडे, अक्षय काळमेघ, अमित गावंडे, राजूभाऊ पुंदेले, सारंग काकड, संतोष मिसाळ आदी मान्यवर लोकांनी अथक सहकार्य सेवा दिली. सामूहिक राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. छत्रपती शिवराय श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि भाऊसाहेबांच्या एकंदर जीवनशैलीवर ज्या महान व्यक्तिमत्वांचा प्रभाव होता त्यापैकी एक असणारे मी माझ्या व्याख्यानामध्ये स्वामी विवेकानंदांचा आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा आपसातला असलेला संबंध याही विषयावर बोलेल. परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचारसरणीवर स्वामी विवेकानंद यांच्या विचारसरणीचाही फार मोठा प्रभाव होता. असे आदरणीय स्वामी विवेकानंदजी यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. स्वामी विवेकानंद नागरिक सेवा समिती दर्यापूर या सेवा समितीद्वारे ही जी व्याख्यानमाला इथं आयोजित केल्या जाते याचं आज 30वं वर्ष आहे. त्याची सुरुवात करणारे आमचे आदरणीय काका दिवंगत माननीय दानशूर श्री जुगल सेठजी लड्डा, आमचे दुसरे काका आदरणीय रामकृष्णजी बारसाकडे, श्री वासुदेवरावजी साखरे या सर्वांच्या प्रती नतमस्तक होतो. आणि आज आपण इथे हा जो व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं प्रथम पुष्प आपण डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवन व कार्यावर गुंततो आहे. त्याच्यातलं हे माझं पहिलं व्याख्यान असल्यामुळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर श्री वसंतरावजी टाले काका, या समितीचे मार्गदर्शक व सल्लागार श्री प्रकाशजी फुटाफळे, इथे या सभागृहात उपस्थित असलेले आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आजीवन सभासद ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलेलं आहे, ज्यांच्या समोर मी घडलेलो आहे
आज त्यांच्यासमोर मला बोलायची संधी मिळते आहे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ती सगळी मंडळी आज इथं या विचार सभागृहात उपस्थित आहे आणि या नागरिक सेवा समितीवर प्रेम करणारे व्याख्यानमाला ऐकायला आलेले अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांना पारितोषिक मिळालं असे सगळे पुरस्कार प्राप्त पारितोषिक प्राप्त मंडळी आणि बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं 126वे जयंती वर्ष हे सुरू आहे. अर्ध्या तासात 45 मिनिटांमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं एकंदर जीवन व कार्य याचा उहापोह करणं फार कठीण आहे. कारण 27 डिसेंबर 1898 ते 10 एप्रिल 1965 म्हणजे गीता जयंती या भाऊसाहेब पंजाबरावांचा जन्म झाला होता आणि रामनवमी होती त्या दिवशी भाऊसाहेबांचा देहावसान झाला. म्हणजे 27 एप्रिल 1898 ते 10 एप्रिल 1965 ह्या 67 वर्षामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना जी काय संधी मिळाली, जी काय वेळ मिळाला, मी म्हणतो मला खूप आनंद झाला गजानन भाऊ की तुम्ही भाऊसाहेबांच्या या व्याख्यानमालेमध्ये हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यामध्ये जी भेटवस्तू दिली आहे, भेटवस्तूमध्ये आपण काय दिलं आहे हे कधीच कोणाला माहीत नसते, पण तुम्ही त्याचा इथं उल्लेख केला की आम्ही याच्यामध्ये घड्याळ दिलेलं आहे. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना वेळेचं किती महत्त्व होतं, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना वेळेचं किती महत्त्व होतं. भाऊसाहेबांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये टाईम मॅनेजमेंट, वेळेचं भान ठेवून किती मोठं कार्य केलं. तर त्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ या व्याख्यानमालेमध्ये तुम्हाला ही जी बुद्धी झाली हे सुद्धा भाऊसाहेब पंजाबरावांनी दिलेली बुद्धी आहे असं मानण्यात येईल. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आणि अजून ज्याचा उल्लेख मी इथं केला पाहिजे, कारण मी काल परवाच आदरणीय JD पाटील सांगोलकर साहेबांची इथं पुण्यतिथी झाली. त्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमालाही मी उपस्थित होतो. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जे काही प्रकाशन महाविद्यालयाच्या मार्फत झालं त्याच्यामध्ये आदरणीय सांगोलकर पाटलांचा जो एकंदर प्रवास आहे त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, दर्यापूर.